स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये. या तोरणपट्टीला आपल्याला इकडे साईडला 10 क्रोशीची गरज सोडायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला पुढील ह्या चेनच्या घरामध्ये लोकर जॉईन करून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला एकूण 10 चेन विणायचे आहेत. त्यानंतर ही चेन एक क्रोशी सोडून पुढील चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. नंतर पुढे इथे आपल्याला क्रोशीच्या वरील चेनमध्ये चेन विणून घ्यायचे आहेत. इथून आपल्याला 4 चेन विणायचे आहेत. एक क्रोशिया विणून चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढे इथे आपल्याला 4 चेन विणायचे आहेत. क्रोशिया विणून चेन विणून घ्यायचे आहेत. असे एकूण आपल्याला 5 घर इथे विणायचे आहेत. पुढील या चेनच्या घरामध्ये चेन विणल्यानंतर इथून आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. चेनच्या घरामध्ये एकूण आपल्याला 8 क्रोशिया इथे विणायचे आहेत. मध्यभागी डबल क्रोशिया इथे विणायचे आहेत. साईडला आपल्याला छोटे क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढील पण चेनच्या घरात सेम आपल्याला मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. इथून आपल्याला एक चेन बनवायची आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये सेम याप्रमाणेच क्रोशिया विणायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. त्यानंतर 15 चेन बनवायचे आहेत आणि मध्यभागी ह्या क्रोशीच्या वरील चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. सेम याचप्रमाणे पुढे पण आपल्याला पुढे सेम याचप्रमाणे परत 15 चेन विणायचे आहेत. मध्यभागी ह्या क्रोशीच्या वरील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम हेच पूर्ण या राऊंडला विणून घ्यायचं आहे. सेम पुढे हे इकडे क्रोशीच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला हे विणून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला चेनमध्ये चेन विणायची आहे. या चेनमध्ये आपल्याला चेन विणून घ्यायचे आहेत किंवा हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. प्रत्येक चेनच्या घरामध्ये 7 हाफ क्रोशिया विणल्यानंतर पुढे आपल्याला 7 हाफ क्रोशिया विणल्यानंतर इथे आपल्याला एकूण 5 चेन विणायचे आहेत. त्यानंतर 3 चेन बनवायचे आहेत. पुढे आपल्याला 4 चेन सोडून पुढील चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे आहे. साईडला छोटे मध्यभागी मोठे असे क्रोशिया इथे विणायचे आहेत. इथे आपल्याला 7 क्रोशिया विणायचे आहेत. खालील ह्या चेनच्या घरामध्ये उरलेले हाफ क्रोशिया या चेनमध्ये विणून घ्यायचे आहेत. सेम पुढे या स्टेपप्रमाणे इथे पण आपल्याला परत 5 चेन विणायचे आहेत. साईडच्या 3 चेन बनवायचे आहेत. उरलेले पुढे चेनमध्ये 7 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. हे असं विणल्यानंतर पुढे इथे आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. सलग 3 चेन ते विणायचे आहेत पहिल्यांदा. त्यानंतर इथे आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत.
4 क्रोशे विणल्यानंतर इथे आपल्याला चेन विणायचे आहेत. 2 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला क्रोशेच्या दुसऱ्या घरामध्ये आणि ह्या चेनमध्ये आपल्याला 2 चेनमध्ये 2 चेनची घरं विणून घ्यायची आहेत. एकूण हाफ क्रोशे इथे विणायचे आहेत. समोरील ह्या चेनच्या घरामध्ये पण चेन विणायची आहे. त्यानंतर सेम पुढे इथे आपल्याला क्रोशेची घरं विणायची आहेत. या साईडला 7 क्रोशेची घरं विणायची आहेत आणि पुढील साईडला 7 अशी एकूण आणि मध्यभागी 1 अशी एकूण 15 क्रोशेची घरं इथे विणायची आहेत. हे विणल्यानंतर पुढे आपल्याला चेनमधून ह्या चेन विणून घ्यायच्या आहेत. 4 क्रोशेच्या वरील चेनमध्ये चेन विणल्यानंतर इथे आपल्याला 4 चेन विणायच्या आहेत. साईडचे असे 4 क्रोशे विणल्यानंतर इथे आपल्याला या चेनमध्ये चेन विणायची आहे. पुढे आपल्याला उरलेले क्रोशे इकडे विणून घ्यायचे आहेत. सेम याचप्रमाणे पुढे आपल्याला हे विणून घ्यायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढे इथे आपल्याला दुसऱ्या क्रोशेच्या मध्यभागी लोकर जॉईन करून घ्यायची आहे. इथे आपल्याला 7 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी ह्या क्रोशेच्या वरील चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. पुढे आपल्याला इथे 15 चेन विणायचे आहेत. आणि मध्यभागी इथे चेनमध्ये क्रोशे विणून घ्यायचा आहे. इथे आपल्याला डबल क्रोशे विणायचा आहे. सेम पुढे परत आपल्याला 15 चेन विणायचे आहेत. आणि मध्यभागी ह्या क्रोशेच्या वरील चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. सेम याचप्रमाणे पुढे विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या चेनच्या घरामध्ये आपल्याला 10 ते 11 क्रोशे इथं विणायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. सेम ह्या पुढील ह्या घरामध्ये आपल्याला मध्यभागी 8 क्रोशे विणून झाल्यानंतर चेनचं घर विणायचं आहे. इथे आपल्याला 17 ते 18 क्रोशे विणायचे आहेत. सेम पुढील चेनच्या घरामध्ये पण असेच क्रोशे विणून घ्यायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतर पुढे इथे आपल्याला 1 2 3 क्रोशेची घर सोडून पुढील चेनमध्ये लोकर जॉईन करून घ्यायची आहे. इथून आपल्याला चेन विणायची आहे. इथे आपल्याला 12 ते 13 चेन विणायचे आहेत. मध्यभागी ह्या क्रोशेच्या वरील चेनच्या घरामध्ये ही चेन विणायची आहे.
इथून आपल्याला 3 चेन विणायचे आहेत. त्यानंतर 2 चेन, खाली 2 चेन सोडायचे आहेत आणि तिसऱ्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे. सेम पुढे परत 2 चेन विणायचे आहेत. खाली 2 चेन सोडायचे आहेत आणि तिसऱ्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे. सेम याचप्रमाणे पुढे पण 2 चेन विणायचे आहेत. क्रोशेचं घर विणायचं आहे मध्यभागी चेनच्या घरामध्ये. सेम याचप्रमाणे परत इथे 3 चेन विणायचे आहेत. वरील 2 चेन मध्यभागी विणायचे आहेत. क्रोशेवरती क्रोशे विणायचे आहे. पुढे सेम क्रोशेच्या घरावरती क्रोशे विणायचे आहेत. एक 2 3 क्रोशेची घरं विणल्यानंतर इथे आपल्याला सेम खालीलप्रमाणेच परत चौथं हे क्रोशेचं घर विणून घ्यायचं आहे. इथून आपल्याला खालीलप्रमाणे सेम आपल्याला इथे परत 12 ते 13 चेन तर विणायचे आहेत. आणि सेम मध्यभागी ह्या क्रोशेच्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. सेम ह्या स्टेपप्रमाणे इथं पण आपल्याला विणून घ्यायचं आहे. सेम याचप्रमाणे पुढे सर्व आपल्याला क्रोशेच्या वरील घरावरती सेम आपल्याला विणून घ्यायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. तर पुढे आपल्याला असं विणल्यानंतर 2 क्रोशियाच्या पुढील चेनमध्ये आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायची आहे. 4 चेन विणायचे आहेत. इथल्या या 2 खालच्या क्रोशेची चेनची घर सोडायची आहेत आणि इथल्या चेनच्या घरामध्ये आपल्याला चेन विणायची आहे. इथे आपल्याला चेनमधून चेन विणून घ्यायचे आहेत. सेम पुढे पण सर्व घरामध्ये असे चेनमध्ये चेन विणून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. अशी चेनचं घर विणायचं आहे. पुढे सेम आपल्याला सर्व घरामधून चेनमधून चेन विणून घ्यायचे आहेत. पूर्ण ह्या राऊंडला याप्रमाणे विणून घ्यायचं आहे. मध्यभागी इथं आल्यावरती आपल्याला इथे पण आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढे पण असंच विणायचं आहे. इथे पण आपल्याला आल्यावरती 3 चेन विणायचे आहेत आणि चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. सेम याप्रमाणे विणायचं आहे सर्व बाजूनी.
त्यानंतर ह्या सर्व घरांमधून असे गोंडे लावून घ्यायचे आहेत आणि हे पूर्ण करून घ्यायचं आहे. याचप्रमाणे या साईडला पण 2 ठिकाणी विणून घ्यायचं आहे आणि तोरण पूर्ण करायचं आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.